मंडळी मानवनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार हाताळले. अमूल्य रचना तर केल्याच, आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्यांचाच हा लोककला प्रकार गोंधळ आपण पाहिला. तशीच त्यांनी लिहिली आजपर्यंत हलवून टाकणारी एक विरहिणी. ती विरहिणी ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वर्गीय आवाजामध्ये. नमस्कार. आज माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा सुवर्ण क्षण आहे असं मी म्हणते. कारण जेव्हा मी कायम गुरुस्थानी मानत आलेले आहे, ज्यांच्याबद्दल मनात फक्त आदर, आस्था आणि प्रचंड प्रेम एक कलाकार म्हणून कायम राहिलेलं आहे, अशा सुरेशजींच्या हस्ते आज या गाण्यांचं रिलीज होत आहे. त्याबद्दल सुरेशजी आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत. तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. आणि दिग्पालच्या चित्रपटांमध्ये गाताना कायमच वेगळा आनंद असतो, कारण का तो उत्तम दिग्दर्शक तर आहेच, पण त्याचबरोबर उत्तम काव्याची जाण, संगीताची जाण आणि उत्तम काव्य तो स्वतः लिहितो. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचा भाग होणं हे कायम आनंददायी असतं. आणि अवधूत गांधींनी फार सुंदर संगीत या चित्रपटाला दिलेलं आहे आणि देवदत्त बाजी यांनी सुद्धा त्याला जोड लावलेली आहे. तर आपण थेट गाण्याकडे वळूया.